नमस्कार, मी डॉक्टर महाडिक. परिपूर्ण आरोग्याचा विचार करताना यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आयुष्य म्हणजे काय हे आपण समजून घेतले. त्यानंतर परिपूर्ण आरोग्याची व्याख्या आपण समजून घेतली. या व्हिडिओमध्ये समजून घेऊया आहार म्हणजे काय, त्याचबरोबर कोणत्या पदार्थाची रचना कशी असते आणि प्रामुख्याने आहार शरीरामध्ये कशा पद्धतीने काम करतो. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पूर्ण समजेपर्यंत परत पहा. माझ्या लाईफ हेल्थ फूड बाय डॉक्टर महाडिक या चॅनेलवर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये परिपूर्ण आयुष्य, परिपूर्ण आरोग्य आणि परिपूर्ण आहार या संदर्भातील संपूर्ण सत्य आणि शास्त्रीय तसेच तुमच्या रोजच्या जीवनामध्ये उपयोगी पडणारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये फक्त इन्फॉर्मेशनच दिली जात नाही, तर तुम्हाला जवळ बसून आरोग्य शिकवले जाते. म्हणून परिपूर्ण आरोग्य शिकण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी लाईफ हेल्थ फूड बाय डॉक्टर महाडिक हा चॅनेल लगेचच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. लाईफ हेल्थ फूड बाय डॉक्टर महाडिक हा चॅनेल सबस्क्राईब करण्याचा तुम्ही घेतलेला हा निर्णय तुमच्या परिपूर्ण आरोग्यासाठीचा सर्वोत्तम निर्णय आहे असे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. खरं तर एखाद्या व्यक्तीला आयुष्य म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या समजलेली नाही किंवा आरोग्य म्हणजे काय हे सुद्धा तितकेसे समजलेले नाही, तरीसुद्धा त्या व्यक्तीच्या जीवनात तसा विशेष काही फरक पडणार नाही. परंतु ज्या घटकावर आपले संपूर्ण आयुष्य आणि आरोग्य अवलंबून आहे तो मुख्य घटक म्हणजे आपला आहार. सध्या आपण सर्वजण आरोग्याचा विचार करत असताना सर्वात आधी कोणताही त्रास झाला किंवा आजार झाला तर त्याचे योग्य औषधी उपचार करतो. एखादा व्यक्ती आरोग्याविषयी सजग असेल तर तो व्यायाम करायला सुरुवात करतो किंवा वर्षातून 1-2 वेळा रक्ताच्या तपासण्या करून घेतो. हृदयाच्या सुद्धा तपासण्या करून घेतो. तपासण्यामध्ये समजा काही वर खाली झाले असेल तर त्या पद्धतीने योग्य उपचार सुद्धा करतो किंवा दररोज प्राणायाम आणि मेडिटेशन करायला सुरुवात करतो. नित्यनियमाने योगासने करतो. म्हणजेच आपण सर्वजण आरोग्याचा विचार करताना सर्वात आधी उपचार, त्यानंतर व्यायाम किंवा वेगवेगळ्या तपासण्या याबद्दल खूप बोलतो किंवा ॲक्शन घेतो. परंतु परिपूर्ण आरोग्याचा विचार करताना उपचार किंवा व्यायाम किंवा तपासण्या याही गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, परंतु त्याहीपेक्षा जास्त सर्वात मूलभूत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार. आणि या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष करतो हे सुद्धा तितकेच सत्य आहे. आहार किंवा अन्न म्हणजे आपण जे खातो ते अन्न. आपण खाल्लेले अन्न जे पोटामध्ये जाऊन त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया होऊन त्यामधूनच आपले शरीर तयार होते किंवा नवीन पेशी तयार होतात. पेशी दुरुस्त केल्या जातात. म्हणजेच शरीरातील प्रत्येक पेशीला, आपल्या मनाला, बुद्धीला आणि जीवनतत्वाला सुद्धा पोषण देणारे अन्न. अन्न किंवा आहार समजून घेताना आपल्याला फक्त अन्न पदार्थ समजून उपयोग नाही. परिपूर्ण आहार समजून घेण्यासाठी आहाराचे 3 महत्त्वाचे स्तर समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. यापैकी पहिला स्तर म्हणजे अन्न पदार्थ आणि त्याची रचना व त्याचे गुणधर्म. दुसरा स्तर म्हणजे अन्नाचे पचन आणि तिसरा स्तर म्हणजे अन्नाचे शरीरामध्ये शोषण. या 3 स्तरांच्या साहाय्याने आपण संपूर्ण आहार संकल्पना समजून घेऊ शकतो. पहिला स्तर अन्न पदार्थाची रचना आणि गुणधर्म. पहिला स्तर म्हणजे आपण खात असलेले अन्न पदार्थ म्हणजेच चपाती, भाकरी, भात, सर्व भाजीपाला, फळे, डाळी आणि कडधान्य, नॉनव्हेज, दुधाचे पदार्थ इत्यादी. अशा सर्व अन्न पदार्थाची रचना समजून घेताना आपण खात असलेला कोणत्याही अन्नामध्ये म्हणजे चपाती, भाकरी, भात असू देत किंवा भाजीपाला असू देत, दुधाचे पदार्थ असू देत किंवा नॉनव्हेज असू देत किंवा अगदी पिझ्झा, बर्गर असे पदार्थ असू देत,
संपूर्ण जगातल्या अगदी लाखो प्रकारच्या अन्नामध्ये प्रामुख्याने 3च मूलभूत घटक असतात. त्यापैकी नंबर 1 मुख्य घटक म्हणजे कार्बोहायड्रेट, नंबर 2 प्रोटीन आणि नंबर 3 फॅट. हे 3 मुख्य घटक मिळूनच अन्न तयार होते. होय, परत एकदा सांगतो, जगातील कोणताही पदार्थ घ्या, त्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट हे 3च मुख्य घटक असतात. या 3 मूलभूत मुख्य घटकाबरोबर कोणत्याही पदार्थामध्ये याबरोबर वेगवेगळे विटॅमिन्स आणि मिनरल्स म्हणजे खनिजे हे सुद्धा घटक असतात. या जगातील कोणताही अन्न प्रकार घेतला तरी सुद्धा त्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये हे 3च घटक असतात. उदाहरणार्थ, चपाती, भाकरी किंवा भातामध्ये कार्बोहायड्रेट ह्या घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते. अंडी, मासे, चिकन, मटण या घटकामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. तर तूप, तेल, लोणी, चरबी या अन्नामध्ये फॅटचे प्रमाण जास्त आहे. म्हणजेच प्रत्येक पदार्थामध्ये हे 3ही घटक उपलब्ध असतातच, परंतु त्याचे प्रमाण फक्त कमी जास्त असते. उदाहरण समजून घ्यायचे झाले तर चपातीमध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट हा मुख्य घटक असतो, तर अगदी कमी प्रमाणात प्रोटीन आणि फॅट सुद्धा असतेच. अन्नाची रचना समजून घेताना आपण पहिला कार्बोहायड्रेट हा जो अन्न घटक असतो तो आपल्या शरीराला प्रामुख्याने एनर्जी देतो. त्यानंतर दुसरा प्रोटीन हा घटक प्रामुख्याने आपल्या शरीरामध्ये सर्व दुरुस्तीचे किंवा नवीन पेशी तयार करण्याचे काम करतो. आणि अन्नामधील तिसरा फॅट हा घटक प्रामुख्याने शरीरामध्ये एनर्जीचा साठा म्हणून वापरला जातो. दुसरा स्तर अन्नाचे पचन. अन्न समजून घेताना दुसरा स्तर म्हणजे अन्नाचे होणारे पचन. म्हणजेच आपण जे अन्न खातो, चपाती, भाकरी, भाजीपाला हे अन्न तोंडामध्ये चावल्यानंतर अन्न नलिकेमधून अन्न आपल्या आतड्याच्या नळीमध्ये जाते. त्या अन्नावर पाचक स्त्राव पडतात आणि अन्न पचवण्याची प्रक्रिया घडते. अन्न पचवण्याची प्रक्रिया हा खूप महत्त्वाचा स्तर आहे, कारण खाल्लेले अन्न पचल्याशिवाय ते रक्तामध्ये जाऊ शकत नाही. अन्नाचे पचन ही प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजून घ्यायची म्हणजे अन्नातील स्थूल किंवा मोठ्या घटकांचे सूक्ष्म म्हणजे छोट्या घटकामध्ये रूपांतर करणे. समजा आपण चिकन खाल्ले तर खाल्लेल्या चिकनमध्ये मोठ्या आकाराचे प्रोटीनचे घटक असतात. आता अशा मोठ्या आकाराच्या स्वरूपामधील प्रोटीन हा घटक रक्तामध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे मोठ्या आकाराच्या प्रोटीन या घटकाचे सूक्ष्म आणि छोट्या स्वरूपात रूपांतर केल्याशिवाय प्रोटीन रक्तामध्ये शोषले जाऊ शकत नाही. म्हणून खाल्लेल्या अन्नाचे रक्तामध्ये शोषण होण्यासाठी आतड्यामध्ये विविध प्रकारचे पाचक स्त्राव अन्नावरती सोडले जातात आणि त्याच्यामुळे अन्नाचे पचन होते. म्हणजेच मोठ्या आकाराच्या घटकांचे सूक्ष्म घटकामध्ये रूपांतर केले जाते. उदाहरणार्थ, प्रोटीन या मोठ्या घटकाचे पचन होऊन अमायनो ॲसिड या सूक्ष्म घटकामध्ये रूपांतर केले जाते, जे सूक्ष्म घटक आतड्यामध्ये शोषले जाऊ शकतात. त्यामुळे अन्न समजून घेताना अन्न पदार्थ या घटकाबरोबर त्या अन्नाचे पचन ही गोष्ट सुद्धा खूप महत्त्वाची आहे. तिसरा स्तर अन्नाचे शोषण. अन्न समजून घेताना तिसरा स्तर म्हणजे पोटामध्ये पचलेल्या अन्न घटकांचे शरीरामध्ये होणारे शोषण. आतड्यामध्ये आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर त्या अन्नामध्ये असणारे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट या स्थूल घटकांचे आणि सूक्ष्म घटक तयार होतात आणि ते सर्व सूक्ष्म आकाराचे अन्न घटक किंवा शरीर पोषक घटक आतड्याच्या त्वचेमधून शोषले जातात आणि रक्तामध्ये मिसळतात. आहार समजून घेताना त्याचे शोषण ही प्रक्रिया सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण आपण खाल्लेले अन्न व्यवस्थित पचले सुद्धा, परंतु रक्तामध्ये शोषण झाले नाही तर त्या अन्नाचा आपल्या शरीरासाठी काडी मात्र उपयोग नाही. म्हणजेच आहार किंवा अन्न समजून घेताना अन्न पदार्थ आणि त्याची कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट या घटकापासून तयार झालेली रचना,
त्याचबरोबर पोटामध्ये अन्नाचे पचन होऊन त्या घटकांचे आणखी छोटे सूक्ष्म घटक तयार होणे आणि त्यानंतर आतड्याच्या त्वचेमधून सूक्ष्म अन्न घटकांचे रक्तामध्ये होणारे शोषण, हे तीनही स्तर खूप महत्त्वाचे आहेत. हे तीनही स्तर समजले तरच आपण आहार ही संकल्पना समजून घेऊ शकतो. आहार रचना किंवा आहार संकल्पना समजल्यानंतर पुढे हा प्रश्न पडतो की योग्य आहार किंवा चांगला आहार किंवा सकस आहार म्हणजे नक्की काय. तर या प्रश्नाचे शास्त्रीय उत्तर म्हणजे जे अन्न आपल्या नेहमीच्या सवयीचे आहे, जे अन्न ताजे आणि रुचकर आहे, जे अन्न पचायला हलके आहे आणि जे अन्न पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे, असे अन्न म्हणजे सुयोग्य अन्न. जर आहार सुयोग्य आणि सकस असेल तरच अन्नाचे पचन व्यवस्थित होऊन शरीराला गरजेची उत्तम दर्जाची ऊर्जा मिळते. सकस अन्नामुळे सर्व शरीर घटकांना योग्य पोषण मिळून शरीर निरोगी राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. या उलट निकृष्ट अन्न म्हणजे आपल्या सवयीचे नसलेले अन्न, म्हणजेच चायनीज पदार्थ किंवा आहारामध्ये पोषक तत्वांचा अभाव असलेले अन्न किंवा जे अन्न पचायला अतिशय जड आहे. त्याचबरोबर प्रोसेस फूड, जास्त प्रमाणात साखर, मीठ आणि केमिकल्स असणारे अन्न, फास्ट फूड, त्याचबरोबर जेवणाच्या अनियमित वेळा किंवा ओव्हर इटिंग, जेवताना टीव्ही, मोबाईल, भूक नसतानाही जेवण, माइंडलेस इटिंग म्हणजे जेवणाकडे अजिबात लक्ष नाही, अशा सर्वच गोष्टी निकृष्ट अन्न या प्रकारामध्ये मोडतात. अर्थातच मग खाल्लेले अन्न पचणार नाही आणि शरीराला लागणारी पोषण तत्वे आणि ऊर्जा न मिळाल्यामुळे अर्थातच पोटाचे आजार, अशक्तपणा, मधुमेह, हृदयरोग यासारखे आजार नक्कीच होऊ शकतात. म्हणून आहाराचा समग्र विचार करताना आपला आहार ताजा, नैसर्गिक, स्थानिक असावा आणि आपण नियमित योग्य वेळेला जेवण जेवावे. जेवताना मनपूर्वक आणि शांत चित्ताने जेवावे, जेणेकरून संपूर्ण आरोग्याच्या दिशेने आपले पाऊल पडेल. गोल्डन व्हॅल्यू बाय डॉक्टर महाडिक. आपला आहार केवळ आपले पोट भरण्याचा मार्ग नाही, तर तो आपल्या जीवनाचा पाया आहे. संपूर्ण जगातील कोणताही अन्नपदार्थ घेतला तरी सुद्धा अन्नाची रचना समजून घेताना त्यामध्ये प्रामुख्याने कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट हे 3 मुख्य घटक किंवा मूलभूत घटक असतात. त्यामुळे अन्नपदार्थ बदलला म्हणून मूलभूत घटकामध्ये बदल होत नाही. आहारामधील कार्बोहायड्रेट म्हणजे शुगर या घटकामुळे शरीराला एनर्जी मिळते. प्रोटीन या घटकामुळे पेशींची झीज भरून येते किंवा नवीन पेशी तयार होतात आणि फॅट ह्या घटकामध्ये प्रामुख्याने ऊर्जा, एनर्जी साठवली जाते. म्हणजेच आपण जे अन्न खातो त्यातूनच आपले शरीर जिवंत राहते, शरीराची वाढ होते आणि शरीरातील सर्व प्रक्रिया चालू राहतात. म्हणून आपला आहार नेहमी सवयीचा असावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व पोषण मूल्य असणारा हवा, सकस असायलाच हवा. म्हणून लक्षात ठेवूया, ईट कॉन्शियसली, डायजेस्ट प्रॉपरली, लिव्ह हेल्दी.